भारतात जा, जगात जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हॉन्टेड हाऊस ही कन्सेप्ट ऐकण्यात मिळेल. आणि असं म्हटलं जातं की या हाऊसमध्ये जाणं सोडाच, याच्या सभोवताली जरी गेला तरी निगेटिव्ह वेव तुमच्या जाणवू लागते आणि तुम्हाला असं वाटतं की नाही, मला इथून बाहेर जायचं. तर जगामध्ये असे अनेक घर आहेत, तसेच भारतामध्ये आहेत. आणि भारतामधील हैदराबादमध्ये एक घर आहे ज्याला कुंदनबाग हॉन्टेड हाऊस म्हणून. आता हे हाऊस कुंदनबाग म्हणजे काय, जो की हैदराबादमधील सर्वात श्रीमंत लोकांचा एरिया म्हणून ओळखला जातो, हे कुंदनबाग. आणि या एरियामध्ये रस्त्यापासून 4 नंबरचं एक घर आहे ज्याला की कुंदनबाग हॉन्टेड हाऊस म्हणून ओळखलं जातं. तर असं सांगितलं की सय्यद नावाचा एक चोर त्या एरियामध्ये रेग्युलर चोरी करायचा. आता ह्याचं मुख्यतः सय्यदचं काम काय की एका घरात कोणी नाही जायचं, चोरी करायचं, आलेला पैसा दारू मध्ये उडवायचा. अशा प्रकारचं काम हा जो सय्यद आहे, हा सय्यद या ठिकाणी करत होता. आणि सय्यदला मुख्य काम पहिला काय करणार की कोणत्या घरात कोण नाही हे देखरेख करायचं. आणि त्याला जाणवलं की या घरामध्ये लोक कमी आहेत आणि ह्या घरावर तो लक्ष ठेवून होता. आणि बरोबर एका आठवड्याने त्याला असं जाणवलं की या घरामध्ये कोणी नाही, आज रात्री आपण या घरावर डल्ला मारायचा. कारण कुंदनबागचा एरिया सगळ्यात रिच एरिया, इथं आपण चोरी करायचं असते. प्लॅन केला आणि ठरल्याप्रमाणे 8:30 वाजता त्या घराच्या गेट पुढे आला. गेट पुढे आल्यानंतर त्याला बघितलं की बाबा अजून लोक ये जा करत आहेत या एरियातून. तर आपण काय करू, घराच्या मागच्या बाजूस जी भिंत आहे त्या भिंतीवरून उडी मारून आपण आतमध्ये जाऊ, असं त्याने प्लॅन केला. आणि तो घराच्या मागच्या बाजूस आला आणि ठरल्याप्रमाणे भिंत छोटी होती, त्या भिंतीवर उडी मारून तो आतील बाजूस गेला. आतील बाजूस गेल्यानंतर त्यानं दरवाजा पुढे गेला, तर दरवाजाला झाकलेला होता. दरवाजाला कडी वगैरे काय नव्हती, झाकलेला होता. तो दरवाजा उघडला. तो म्हणला गडबडीत वगैरे विसरून गेले असतील. आत गेला. आत गेल्यानंतर त्यानं पहिला मोबाईलचा टॉर्च लावला. टॉर्च लावल्यानंतर पहिली एक मोठी तिजोरी होती, ती तिजोरी त्याने ओपन केली. त्यामध्ये काय भेटतंय, सोनं नाणे काय बघितलं, तर त्याला त्या ठिकाणी काहीही भेटलं नाही. मग तो दुसरीकडे टेबलाचे डॉवर वगैरे ओपन करून बघू लागला, तर त्या डॉवरमध्येही त्याला काही दिसलं नाही. मग त्यानं विचार केला की नाही, आता चला आपण वर जाऊ. तो पायऱ्या चढत चढत या ठिकाणी वर गेला. वर गेल्यानंतर त्याला 3 दरवाजे दिसले आणि एका दरवाजातून त्याला काहीतरी स्मेल, वास येऊ लागला, जे काहीतरी कुजलंय अशा पद्धतीचा वास येऊ लागला. त्याने न राहून तो दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर काय, समोर 3 डेड बॉड्या पडल्या होत्या. या ठिकाणी पूर्णतः शॉक झाला. त्याला काय कळेना, पूर्णतः घामाघूम तो शॉक. कारण की चोरी फक्त करणं हा त्याला धंदा, कोणाला मारणं, डेड बॉडी बघणं हा त्याला धंदा नाही. त्यानं बघितलं त्यानं जेवढ्या फास्ट पळता येईल तेवढा फास्ट त्या ठिकाणी पळून गेला. त्या ठिकाणी दरवाजा उघडला, गेटवर उडी मारून त्या ठिकाणी तो बाहेर गेला. एका झाडाखाली जाऊन बसला. तरी त्याला घाम आणि ते दृश्य त्या डोळ्यापुढे दिसू लागले. आणि त्याला वाटलं की आता पोलीस आपल्याला पकडणार, कारण की आपण त्या घरात चोरी करायला गेलो, कुठल्या तर CCTV कॅमेऱ्यामध्ये जर दिसतो तर या ठिकाणी कुणाचं नाव आपल्यावर येईल. म्हणून तो त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेला आणि घडलेली जी घटना आहे ती घडलेली घटना या ठिकाणी सांगली. आता पोलिसांना चोर लोक माहीत असतात. पोलिसांना वाटलं की बाबा ह्यानंच पैशाच्या नादात केलेलं आहे खून, थोड्या दिवसापूर्वी आणि आत्ता येऊन सांगतोय. पण नाही, पोलीस म्हटले की बाबा हा सांगतोय तर यानं रिपोर्ट दिला तर आपल्याला जाऊन या ठिकाणी बघितलं पाहिजे, नेमकं काय कसं आहे बघितलं पाहिजे. हा विचार करून पोलीस त्या ठिकाणी कुंदनबागमध्ये जे रस्त्याकडून 4 नंबरचं घर आहे, जे हॉन्टेड घर आहे, या घरामध्ये गेलं. त्याने बघितलं की दरवाजा ओपनच होता. ते म्हणजे त्याला विचारलं की काय, तर तो म्हटला मी चालतो. तर त्यावेळी पण दरवाजा ओपन होता. चालेल म्हणे. पोलीस वर गेले त्यांनी तो दरवाजा ओपन केला. जो आतला दरवाजा होता, फर्स्ट फ्लोअरचा दरवाजा उघडला. त्यांनी बघितलं त्या ठिकाणी 3 डेड बॉड्या होत्या. लगेच त्यांनी फॉरेन्सिक डिपार्टमेंटला फोन लावलं. त्यांनी त्या ठिकाणी येऊन जे बॉडी वगैरे ती कलेक्ट त्या ठिकाणी केली. पोलिसांना वाटलं की 4-5 दिवसापूर्वी यांचा खून वगैरे झाला असेल किंवा काहीतरी पिला असेल अशा प्रकारे, कारण की त्या ठिकाणी फिनाईलच्या वगैरे बाटल्या पडल्या होत्या. पण संशय असतो ना, त्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्टला लॅबला पाठवलं. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट 2 दिवसानंतर आला. 2 दिवसानंतर त्यामध्ये असं होतं की ही जी डेड बॉडी आहे ही जवळपास 6 महिने झाले या ठिकाणी या लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि जे
मृत्यू झालाय त्याचं कारण आहे की त्यांनी पॉयझन म्हणजे जे फिनाईल ड्रिंक करून या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता ते झाल्यानंतर पोलिसांनी जरा घरामध्ये बघितलं, कारण की शेवटी काय कारण आहे चेक करण्यासाठी पोलिसांनी घरामध्ये बघितलं, तर त्यांना घरामध्ये काहीतरी असं दिसलं की वेगवेगळ्या जी ब्लॅक मॅजिक केली जाते ज्यामध्ये की बाबा वेगवेगळ्या प्रकारचा नक्षा घरावर वगैरे काढले जातात. तर ते नक्षा त्या घराच्या भिंतीवर वगैरे रक्तानं काढलेल्या होत्या. आता पोलिसांना थोडं ऑड वाटलं. पोलिसांनी काय केलं की शेजारी चौकशी केली की बाबा नेमकं कसं होतं, काय झालं. तर शेजारी म्हणे नाही म्हणे आधी ह्यांना 2 दिवसापूर्वी बघितले की 2 दिवसापूर्वी ही जी आहेत ही लोक 2 दिवसापूर्वी इथे गार्डनमध्ये ही मुलं खेळत होती. त्याचबरोबर ही आई जी होती वर टेरेसवर करताना बघितले म्हणे. पण शेजारी हे सांगत होते आणि फॉरेन्सिक रिपोर्ट सांगत होते की 6 महिन्यापूर्वी लोक मेलेले आहेत. तर पोलीस पूर्णतः कन्फ्युज झाले. या ठिकाणी पोलिसांनी विचारलं यांचं रिलेशनशिप कसं होतं. तेव्हा शेजारी सांगितलं की बाबा ही विचित्र पद्धतीची फॅमिली होती, कारण की मुलांच्या हातामध्ये आम्ही रक्त बघितलेलं आहे. ज्या मुलांच्या हातामध्ये खेळणी पाहिजे त्या मुलांच्या हातामध्ये रक्त बघितलेलं आहे. रात्री अपरात्री ही लोक मेणबत्त्या घेऊन घरातून फिरताना बघितलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगितलं. पोलीस या ठिकाणी शॉक होते की बाबा 6 महिन्यापूर्वी तर मेलेले फॉरेन्सिक रिपोर्ट म्हणते, हे तर म्हणते 2 दिवसापूर्वी बघितलं. पोलिसांनी एक निर्णय घेतला, केस जी आहे ती केस क्लोज करायची, कारण की त्यामध्ये ऑलरेडी रिपोर्ट आला होता की फिनाईलची पिऊन या ठिकाणी आत्महत्या केलेली, सुसाईड म्हणून या ठिकाणी केस पूर्ण केली. आता याचा इतिहास काय, तर या ठिकाणी एक रिच बिझनेसमॅन या ठिकाणी या घरामध्ये राहत होता पूर्वी, जो की या घराचा ओनर होता. त्याचा मुलगा USA मध्ये सेटल झाला होता. आता काही काळानंतर हा जो व्यक्ती होता हा वयाअभावी मृत्यू पडला, वारला, आणि यानंतर ही जी प्रॉपर्टी ही मुलाकडे गेली. आता मुलाचा प्लॅन नव्हता की भारतात यायचा, माझ्या तिकडे बिझनेस चालू आहे, मी काय भारतात येणार नाही. मुलगा म्हटला घर आहे ते भाड्यात देऊन टाकायचं, बिझनेस त्यानं सेल केला, घर आहे हे भाड्यात देऊन टाकायचं. मग या ठिकाणी जेव्हा लोक येलोल्या घरात राहू लागले तर असं होऊ लागलं की जर 10 ते 15 दिवसानं गिराईक येणार, 5-6 दिवस राहणार आणि या ठिकाणी निघून जाणार. या ठिकाणी कोणीही यायला तयार नव्हतं. आणि एका दिवशी एक फॅमिली या ठिकाणी आली. त्या फॅमिलीमध्ये नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं अशा पद्धतीची फॅमिली होती जी की डेड बॉडी गावली. या ठिकाणी एक दिवस जो नवरा होता तो नवरा वर्क प्रेशर आणि फॅमिली प्रेशर म्हणजे जी बायको जी प्रेशर देत होती त्या प्रेशरला कंटाळून या ठिकाणी नवरा घर सोडून गेला. तो परत आलाच नाही. आता या ठिकाणी घरात कोण राहू लागले, आई आणि तिची 2 मुलं या ठिकाणी राहू लागली. आणि ही ती मुलं की ज्यांनी एका दिवशी सुसाईड केली. तर हा झाला. आणि त्यानंतर 2005 साली एक इन्सिडेंट या ठिकाणी घरात घडला की या ठिकाणी अशोक नावाचा एक केअरटेकर होता. केअरटेकर म्हणजे माहिती आहे की माळी काम करणारा एक व्यक्ती, जो की सभोवतालच्या 3-4 बिल्डिंगच्या घरामध्ये जो केअरटेकरचं काम करत होता. हा अशोक एका ठिकाणी जात होता आणि जाता जाता संध्याकाळी 9 वाजता त्याला त्या घरामध्ये लाईट दिसली. आता त्याला काय वाटलं की बाबा नवीन गिराईक या घरामध्ये आलेला आहे आणि त्याला या घराची पार्श्वभूमी माहीत नाही, मला जाऊन सांगितलं पाहिजे, माझे कर्तव्य आहे. म्हणून तो त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर त्यानं पहिला दरवाजा उघडला, आत कोणी नाही. त्यानंतर त्यानं काय केलं, वर गेला असतील म्हणून तो त्या ठिकाणी वर गेला. तर वरही कोणी नाही अंधार. आणि जेव्हा तो त्या ठिकाणी खाली आला तर तेव्हा त्या ठिकाणी त्याला 3 लोक दिसली. आणि तीच ती 3 लोक, आई आणि त्याची 2 मुलं त्या ठिकाणी त्या समोर मेणबत्ती घेऊन उभी होती. आणि जेव्हा त्यानं बघितलं तो पूर्णतः शॉक झाला आणि बेशुद्ध होऊन त्या ठिकाणी पडला. तो बेशुद्ध होऊन पडल्यानंतर त्या ठिकाणी 1 दिवस झाला, घरामध्ये अशोक आला नाही. घरातली आता हुडकायला चालू केली, इकडे इकडे अशोक नेमका कुठं कामाला करून जातो त्या ठिकाणी सगळी चौकशी केली. अशोक काय दिसला नाही. आणि एकानं अचानक युक्ती केली, त्याला वाटलं की बाबा अशोक चुकून ह्या घरात तर गेला नसेल, तर ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले. तर त्या ठिकाणी अशोक हा पडला होता बेशुद्ध अवस्थेमध्ये. 2 दिवस अशोक पडला होता. अशोकला तिथून उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं. जेव्हा जी ट्रीटमेंट करण्यात आली, अशोक शुद्धीवर आला. पण अशोकची सध्याची स्थिती ही घडलेली आहे 2005 साली. आज आहे 2026, 20 वर्ष झालं. अशोक हा मेंटल हॉस्पिटलमध्ये. फक्त तो त्या घरामध्ये गेला आणि त्याला त्या ठिकाणी 3 व्यक्ती दिसल्या जे की त्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्या होत्या. त्या व्यक्तीने दिसल्या आणि त्याचा परिणाम त्याच्या एवढा झाला की तो त्या ठिकाणी मेंटल झाला. तर मित्रांनो, तुमच्या एरियात असं कोणतं हॉरर हाऊस आहे
किंवा एरिया आहे जो तुम्हाला माहीत आहे आणि तुम्हाला जो तो माझ्याशी शेअर करू वाटतो तर तुम्ही नक्कीच शेअर करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळत आणि नवीन स्टोरी रिअल स्टोरी मी तुमच्या घेऊन येत राहीन. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ.